तेव्हाची राजकीय परिस्थिती याचा व्यवस्थित अभ्यास करायला नवीन जनरेशनला तेव्हा काय झालं, कशामुळे झालं याची काहीही कल्पना नाही. इंदिरा गांधी तशा का वागल्या याला एक बाजू आहे. ठीक आहे, इमर्जन्सीचा मी देखील विरोध आहे, पण त्या बाईंनी मोठ्या मनाने, इंदिराजींनी मोठ्या मनाने देशाची माफी मागितली. राजीव गांधींनी त्याच्यासाठी माफी मागितली. आणि कधीचा इतिहास म्हणजे 25 जवळजवळ 50 वर्षानंतर तुम्ही हे जाणून बुजून तुम्ही संविधानाला धोका निर्माण करत होतात असं जेव्हा जनतेला संशय आला तेव्हा तुम्ही हे करताय. तुमचं संविधान तयार होतं, तयार, फक्त 400 पार आणि संविधान दुसऱ्या दिवशी आणलं असतं टेबलावरती. अहो तुम्ही मनुस्मृतीचा विचार करायला लागले होते संविधान काढणार म्हणून. संविधान लॉ कॉलेजला शिकवायला निघालेले तुम्ही संविधान काढणार म्हणून मनुस्मृती. संविधानाची हत्या त्याच दिवशी झाली ज्या दिवशी 1950 साली जेव्हा संविधानाला आम्ही विरोध करू असं ऑर्गनायझर मध्ये सापून आलं. यांची जी मातृ संघटना आहे त्या मातृ संघटनेने कायम संविधानाच्या विरोधात भाषा बोलले आहेत. त्यांनी तर स्पष्टपणाने म्हटलंय की आंबेडकरांनी पश्चिमी राष्ट्रातले वेगवेगळे संविधान वाचून त्या संविधानातनं जमा केलेलं सगळं आपल्या संविधानात टाकलं. आणि गांधी काय म्हणाले होते जेव्हा नेहरूंना त्यांनी सांगितलं की संविधान सभेचे त्यांना अध्यक्ष म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष करा, तेव्हा गांधीजींचं एक वाक्य होतं की ज्याने सर्वात जास्त शोषण बघितलंय, अनुभवलेलं आहे, तोच भारताला न्याय देऊ शकेल. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही संविधान समितीचा अध्यक्ष बनवा. हे नेहरू गांधींनी ठरवलं होतं. आणि त्याच्यातलं हे वाक्य फार महत्वाचं आहे की ज्यांनी स्वतः शोषण बघितलंय तोच शोषितांचं दुःख व्यवस्थित समजू शकेल. आणि आपल्याला संविधान तसं जाऊ, त्या संविधानाला तुम्ही विरोध केला होता. सर केंद्र सरकार मागच्या 2-3 वर्षातच सुरू झालं. स्वतःच्याच पक्षाशी घात करायचा आहे मागच्या 2-3 वर्षातच सुरू झालं. आणि तो घात केल्यानंतर हा अर्थसंकल्प का असा निघतोय, म्हणजे हे का बोलावं लागतंय टॅगला. तर एकेका आमदाराला टिकवण्यासाठी, बाबा तू माझ्या बाजूला बसून राहा, जाऊ नको रे, हे जे तुला 1000 कोटी तुझ्या विकास निधीमध्ये, आपलं स्वत्व घाण महाराष्ट्रात पडायला लागलं. याचं फार दुःख. आम्हाला 1 रुपया निधी देत नाही, 1 रुपया. हे मी का वारंवार सांगतोय की ते आम्हाला विकत घेऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे. 50 कोटी नाही 1000 कोटी रुपये दिले तरी आम्हाला विकत घेऊ शकत नाही. आणि त्यांना माहिती आहे यांना निधी देऊन सुद्धा ते आपले होणारच नाही आहेत, आपल्या वर्मावरच बोट ठेवणार आहेत, म्हणून देत नाही आम्हाला निधी. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला वारंवार सांगतोय की आम्ही विरोधी पक्षातले आमदार जे आजही त्यांच्या गळ्याला लागत नाहीत त्यांना 1 रुपयाही मिळत नाही. करोडो रुपये घेऊन गेलात तुम्ही, पण जनतेने 31 जागा काढून घेतल्या ना तुमच्या. आणि खास करून हे उदाहरण अजित पवारांना जास्त लागू होतं. सगळ्या अर्थसंकल्पात सगळ्या निधीमधनं ते चलो बारामती बसमध्ये बसून जायचे. 50,000 मागे पडली. तानाजी सावंत 81,000 मागे पडले. लोक फार चालाक असतात. डोंट टेक वोटर्स फॉर ग्रँटेड. मुस्लिम समाजाला काय दिलंय अर्थसंकल्पाने, दलितांना काय दिलंय अर्थसंकल्पाने, ओबीसी, बीसी, एससी, एसटी सगळ्या मागासवर्गीयांच्या स्कॉलरशिप थांबवून ठेवल्या. पैसे नाही आहेत द्यायला. हा फालतूचा खर्च करायला वेळ आहे तुम्हाला, ही उधळपट्टी करायला वेळ आहे. माझी लाडकी बहीण ही योजना सोडली तर हा अर्थसंकल्प म्हणजे नगण्य, म्हणजे काही त्याला अर्थच नाही. तुमच्याकडे काहीच नाही आहे. हे कॅश म्हणताय,
तुमच्याकडे पैसेच नाही आहेत. 50,000 कोटीचा तोटा. कॅट स्लॅम स्टेट्स, रायझिंग फायनान्शियल स्टेट, हाय सॅलरी स्पेंड. हे आम्ही नाही म्हणत, हे सगळे मोठी मोठी वृत्तपत्र म्हणतायत. हे लपवण्यासाठीच मग लाडकी बहीण योजना आणली असं म्हणून. काय लपू इच्छितात नाही. महाराष्ट्राला कर्जाच्या डोंगरात टाकून, म्हणजे खाईत टाकून डोंगरावर ढकलून देऊ, त्यांना काय सुटून येते मला त्यानं आणखी एक स्पष्टपणे म्हटलंय, राज्य सरकारच्या ऐकलं ना. गव्हर्नमेंट स्टेट मॅनेज ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, MSRTC वगैरे ह्या जे आहेत, त्यांचा संचित तोटा महामंडळांना 50,000 कोटींचा. आज काही वाचतच नाही महाराष्ट्रात आजकाल. 1,00,000 कोटी याला दिले, 1,00,000 कोटी त्याला दिले, हे त्याला दिले. अरे पैसे कुठे आहेत? मला लहानपणी अजूनही मला आठवतं की माझी आई मला सांगायची की बाबा, झोपताना तुझे पाय चादरीच्या बाहेर जाणार नाहीत, तेवढीच चादर, म्हणजे तेवढी लांब चादर घे. चादरीच्या बाहेर पाय गेल्यावर थंडी वाजेल. चादरीच्या बाहेर चालले, थंडी वाजणार. आणि तुम्हाला थंडी वाजेल, पण महाराष्ट्राच्या गरीब माणसाचा थरथरायला लागेल तो. कारण ज्याच्या डोक्यावरचं कर्ज आणि नंतर त्याच्यातनं होणारी महागाई ही परवडणारी नाही. शेकापचे जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी असं म्हटलं की पवार साहेबांचा एक आमदार जो आहे तो काल फुटला, तो कोण आमदार आहे माहिती आहे तुम्हाला? त्यांचं असं म्हणणं आलं की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे हे अशा पद्धतीने बेशिस्त वागणूक असतात. नाही तर कॅटचंच म्हणणं की तुम्ही बेशिस्त वागता, तर त्याला काय करणार ना. असं मला वाटतं की त्यांच्याकडनं शिस्तभंग झाला नसावा. अभी डरता क्या नाही करता. त्यांच्यावरही जबरदस्ती होत असेल. मोडा शिस्त, काय काळजी करू नका, काय होणार नाही. महाराष्ट्राला ज्या जनतेला काय कळत नाही, कॅट वगैरे हे फक्त मुंबईत येतात. मुंबईतल्या जनतेला कॅट कळत असेल. बाकी पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाड्यातल्या ज्या गावातल्या लोकांना काय कळतंय. आपण 50,000 कोटी खाल्ले काय, आणि 1,00,000 कोटीचा हिशोब लागला नाही तर काय फरक पडतोय. हे कळत नाही की पैसे त्या ग्रामीण जनतेच्या अर्थकारणातच येतात. ते त्यांचे पैसे, घामाचे पैसे तुम्हाला टॅक्स रुपाने देतात, ते लुबाडण्यासाठी देत नाही. $50,000 कोटीचा हिशोब लागत नाही. इकडे 50,000 कोटी पगार होत नाहीयेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. त्यांच्या बायकांनी आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. त्या लाडक्या बहिणी नाहीत तुमच्या. लाडक्या बहिणीच्या घरी नवऱ्याचा पगार पाठवायचा नाही, त्याला काय अर्थ आहे. बाकी बिलं तर सोडूनच द्या. अजून पुढची 2 वर्ष कॉन्ट्रॅक्टर्सला बिलं मिळणार नाही. हे जे तुम्ही दिलेत 1,000 कोटी, दिलेत एवढे कोटी, दिलेत तेवढे कोटी, त्या कोटी रुपयाचा पैसा कोण पाठवणार. त्याची बिलं कोण काढणार. सर हे जे एवढा गव्हर्नमेंट इज नोन फॉर 30-40%. असा आता एक टेंडर निघणार आहे, आता निघेल थोड्या दिवसात. खरं जमिनीचं अधिग्रहण केल्याशिवाय टेंडर काढू नये असा CVCचा स्पष्ट आदेश आहे, स्पष्ट आदेश. पण जमिनीचा अधिग्रहण न करता जवळजवळ 75,000 कोटी रुपयाचं टेंडर निघणार आहे. चल वसई अलिबाग कॉरिडोर आहे ना, त्याच्यामध्ये खोट्या अशा टपऱ्या उभारून ठेवल्या आहेत.
त्याच्यात काहीतरी ह्या गौशाला होत्या, तिथे कोंबड्यांचं काहीतरी घर होतं, असं असं काय काय उद्योग करून ठेवले. आणि आता त्याच्यातनं ते 4 पट जमिनीच्या तुम्हाला मिळतं. आता हे कोण करणार आहे हे काय वेगळं सांगायला नको. म्हणजे फक्त लुटायचीच काम आहे. त्याशी मी नाव पण सांगितलेली. जे जेवी काय त्याचं नाव, सगळे कॉन्ट्रॅक्ट घेतो तो ठीक नाही. रोडवेज नाही, मेघा निगा आहेच, जी कुमार, जय या सगळ्यांनी त्याच्यात टेंडर घेतलेले आहेत. आता कोणाला किती द्यायचं याचं चालू आहे डिलिंग. आचारसंहिता निघण्याच्या आधी 75,000 कोटीचे टेंडर्स काढले होते. 75,000 कोटी. आणि आता तर म्हणजे टेंडरचा पाऊस पडेल पुढच्या 2 महिन्यात. आचारसंहिता येईपर्यंत असे टेंडर निघतील धडा. खिशात पैसे किती आहेत माहीत नाही. टेंडर काढायला जातं काय, एक जाहिरात द्यायची असते. ती जाहिरात गव्हर्नमेंट देतं, त्यामुळे ते स्वस्तात पडते जाहिरात. पण आता आज सगळ्या पेपरला फ्रंट पेज जाहिराती आहेत पैशाच्या, काहीतरी कामं पूर्ण केली वगैरे. हा पैसा आहे कुठे ते तर दाखवा आम्हाला एकदा. निवडणुकीमध्ये हा पैसा वापरला 30% किती झाले माहिती का मग? 10,000चे 30% म्हणजे किती झाले? 3,000 कोटी रुपये. 288 मतदारसंघ आहेत. म्हणजे निवडणूक हरण्याची भीती आहे आणि त्यामुळे पैशांचा वापर करण्यासाठी असं प्रकारचं म्हणून तर घाबरलेला अर्थसंकल्प म्हणजे भेदरलेल्या मानसिकतेतले अस्वस्थ सत्ताधाऱ्यांचा अर्थसंकल्प आहे. आणि हे कालपासून जे सुरू केलं ना, विधान परिषद जिंकली, अब विधानसभा जितेंगे. विधान परिषद तुम्ही पैशाचा जुगार खेळून जिंकली. तुम्ही आमदारांना 5 कोटी 100 कोटीची कामं, 5 कोटी कॅश आणि 100 कोटीची कामं देऊ, ते आमिष दाखवून त्या आमदारांना वोट करायला लावलं. किती ते आमदार तुम्ही विकत घेऊ शकता, जनतेला नाही विकत घेऊ शकत. उद्या परवा ही नावं फुटतील. या आमदारांची हालत काय होईल बघा गावामध्ये. त्यांना रस्त्यावरून फिरणं मुश्किल करून टाकतील जनता. जनतेला गद्दारी आवडत नाही. मी निवडून दिलेला आमदार, माझ्या मतावरती निवडून आलेला आमदार 5 कोटीला स्वतःला विकतो, हे जनतेला अजिबात आवडत नाही. 100 कोटी मिळाले विकास निधी. काय विकास निधी करणारे 100 कोटी आजच्या तारखेला घेऊन बिल कॉन्ट्रॅक्ट. 100 कोटी म्हणजे काय, 100 कोटी घेतले ते बाबा हे घे तुला 20 ॲडव्हान्स आणून. 20 म्हणजे किती झाले, 20 कोटी रुपये. आणि 5 कोटी रुपये म्हणजे 25 कोटी रुपयाला एक मत विकतोय तू. काय वाईट आहे? धंदा चांगला आहे. धंदा आहे, लेकिन धंदा आहे. मला एक तो मध्य प्रदेशमध्ये एक माणूस पकडला गेला होता असंच राजकारणी. आणि तो बोलताना म्हणत होता की पैसा खुदा तो नहीं लेकिन खुदा से कम भी नहीं. महाराष्ट्राच्या खालच्या वोटिंग बद्दल हेच काहीतरी दिसतंय. जे कोणी फुटले असतील त्यांना मी तेथील जनतेला, या मतदारसंघात निवडून आले त्यांना आव्हान करीन की ह्यांना जोड्याने मारा.